मित्रांनो, आपण तर आजचा प्रिव्ह्यू पाहिलाच असेल तर प्रिव्ह्यू कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल बॉईज बीटवरती आणणार. तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये पाहिलाच असेल तर प्रिव्ह्यू कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. तर जरा ना वेळ घालवता आजच्या प्रिव्ह्यूला चालू करणार आहे पाहू शकता. तर इथं पाहू शकता आपण जे VPN आहे ते कनेक्ट करून घेऊ. पहिले तुम्हाला स्क्रीनवर दिसेल कनेक्ट करून घ्या. कनेक्ट केल्यानंतर बॅक घ्या मित्रांनो. कॅपकटमध्ये जा. कॅपकटमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, न्यू प्रोजेक्टवर टच करायचं मित्रांनो. तुम्हाला मटेरियलमध्ये एक फोटो देण्यात येईल आणि एक व्हिडिओ तो घेऊन घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही पहिले एक फोटो घेऊन घेतो. पाहू शकता हा फोटो आहे आणि सॉन्ग थोडासा बंद करून घेतो मित्रांनो. पाहू शकता आणि ह्याला थोडंसं रेशोमध्ये 9:60 करून घ्या आणि थोडंसं ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. पाहू शकता कसं करतो आहे करून घ्या आणि बाकी एंड पार्ट कट करून घ्या. कट केल्यानंतर ॲड ऑडिओ करा, एक्स्ट्रा ऑडिओ करा मित्रांनो. आणि जो तुम्हाला व्हिडिओ दिला आहे 14 मिनिटाचा तो घेऊन घ्या. पाहू शकता घेतल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं, फोटो शेवटपर्यंत होऊन घ्या. जिथपर्यंत सॉन्ग आहे तिथपर्यंत सॉन्ग हे वळलं आहे. वळल्यानंतर बॅक घ्या मित्रांनो. आता काय करा, तर ओव्हरली दिसत असेल ॲड ओव्हरली करा आणि जो तुम्हाला व्हिडिओ दिला आहे तो घेऊन घ्या. घेतल्यानंतर थोडं शॉर्ट करा आणि एकदम कोपऱ्यात बसून द्या. ह्याचा वॉल्यूम बंद करून घ्या मित्रांनो. वॉल्यूम बंद केल्यानंतर पाहू शकता बॅक घ्या आणि सॉन्गवर टच करा. सॉन्गवर टच केल्यानंतर बीटमध्ये जा. बीटमध्ये पहिला बीट इथं लागणार. पहिला बीट लागल्यानंतर ना दुसरा बीट लागतो, तिसरा बीट लागतो मित्रांनो, तर चौथा बीट लागतो आणि इथं पाचवा बीट लागतो, सहावा बीट लागतो मित्रांनो, तर सातवा बीट लागतो, आठवा ते नववा बीट लागल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं, इथं फोटो टच करायचा मित्रांनो. आता फोटो टच केल्यानंतर इथं स्पीडचं बटन असेल तर दाबून घ्यायचं. सगळे जिथं बीट आहे तिथपर्यंत दाबून द्यायची. पाहू शकता मित्रांनो शेवटपर्यंत दाबून घ्यायची. शेवटपर्यंत झालं, लास्ट राहिलं आपला तेवढं झालं मित्रांनो. आता काय करायचं, इथं पाहू शकता मायनसचं चिन्ह दिसत असेल म्हणजे बॉक्स अलग केल्यानंतर ना काय करायचं, इथं दाबून द्यायचं आणि इथून तुम्हाला फ्लॅश सर्च मारायचं. पाहू शकता FLSH फ्लॅश सर्च मारल्यानंतर ना एक म्हणजे ऑप्शन येईल फ्लॅश म्हणून. पाहू शकता लोडिंग होणार. लोडिंगसाठी आपण थोडासा ब्रेक घेऊन घेऊ थोडासा, लोडिंग होस तर पाहू शकतो मित्रांनो फ्लॅश तर आला आहे. फ्लॅश घेतल्यानंतर ना बॅक घ्या आणि थोडंसं रेशो कमी करून घ्या. 0.1 सेकंड अप्लाय टू ऑल करून घ्या. अप्लाय टू ऑल केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, आता फोटो टच करा. ॲनिमेशनमध्ये जा. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर नाही तर पाहू शकता थोडं स्क्रोल करा आणि तो व्हेरिली म्हणून आहे तो घेऊन घ्या. जी लेंथ वाढवून घ्या. वाढवल्यानंतर ना बरोबर लागून जाणार. पहिल्या बीटला झाला, आता सेकंड बीटसाठी रॉक व्हर्टिकली हॉरिझॉन्टली घेऊन घ्या आणि सेकंड सोडून द्यायचं. असं झूम 1 नाही तर झूम 2 घेऊ शकता. पाहू शकता झूम 2 घेऊन घेऊ. झूम 2 लागून जाणार. एवढं झालं मित्रांनो थोडं झूम करा. आता चौथा इफेक्ट घेऊन घ्या. चौथा इफेक्ट ॲनिमेशन जायचं. रॉक व्हर्टिकली घेऊन घ्यायचं. याची लेंथ थोडीशी वाढवून घ्यायची आणि डबल तासच झूम आउट करून घ्यायचं. तर इथं पाहू शकता स्क्रोल करतो आणि झूम आउट करून घेतो. याची लेंथ थोडीशी लांबी वाढवून घेऊ. आता वाढवल्यानंतर आता काय करायचं मित्रांनो, जो मोठा बीट आहे त्या ॲनिमेशन म्हणजे मोठा बीट आहे त्याला टच करायचं. ॲनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये जायचं. तुम्हाला इथं स्केच अँड डिस्ट्रॉय दिसत असेल तर टच करून घ्या. तिथं टच केल्यानंतर इफेक्ट लागून जाणार. आता काय करायचं मित्रांनो, तर तुम्हाला कॉम्बोमध्ये जायचं. इथून तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. वेव अँड स्लाईड दिसत असेल तो घेऊन घ्या. घेतल्यानंतर ना डबल तिसरा इफेक्ट मोठामधला पाहू शकता. तिसरा इफेक्ट मोठामधला घेतला, कॉम्बोमध्ये गेलो आणि इथून स्लाईड अँड वेव घेतलेला. इथून डबल थोडासा छोटा इथं इफेक्ट पाहू शकता. बाकी एंड पार्ट केलं इथं बाउन्स म्हणून घेऊन घ्या. म्हणजे एकदम छोटाच आहे तो, त्याच्या हिशोबाने केला आहे. तर एवढे बीट कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो आता बॅक घ्या. इफेक्टमध्ये टच करा. इफेक्ट ऑफ व्हिडिओ इफेक्टमध्ये जा पहिले आणि जिथून तुम्हाला होलो ब्लर दिसत असेल तो घेऊन घ्या. आणि जी लेंथ जेवढी बीट आहे तेवढीच घ्या. थोडं समोर आहे. इथून तुम्हाला स्पीड दिसत असेल जो व्हिडिओ इफेक्टमध्येच आहे तो स्क्रोल करा खाली थोडासा. तर स्पीड दिसत असेल, स्पीड फिकल म्हणून आहे तो होऊन घ्या. थोडं डबल समोर आहे. एक बीट सोडा आणि डबल शेकमध्ये जा. शेक दिसत असेल शेक घेऊन घ्या. एवढं झालं मित्रांनो. आता काय करायचं, ह्या बीट सोडून द्यायचा मोठा बीट आणि म्हणजे दुसरा इफेक्ट घ्यायचा. खाली स्क्रोल करायचे. मिरर 3 तसं ट्रेंडिंगवर जो इफेक्ट आहे मित्रांनो सगळे ऑल तो घेऊन घ्यायचे. डबल हा इफेक्ट तो घेऊन घेऊ. तर आता हा इफेक्ट आहे आपला ग्लोईंग लाईन्सचा. तर बॉडी इफेक्टमध्ये जायचं. ग्लोईंग लाईन्समधून टच करायचं. इथं लोडिंग होणार. लोडिंगसाठी पण थोडासा ब्रेक घेऊया. आता ब्रेक न घेता डायरेक्ट इफेक्ट आला आहे तर फ्रेली म्हणून आहे, फ्रेली तो घेऊन घ्यायचा आणि बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा. तर एवढं झालं मित्रांनो बॅक घ्यायचं
आणि ओवलीमध्ये जायचं डबल जो व्हिडिओ घेतला होता आपण ओवलीसाठी तो डिलीट करून टाका आणि आपला व्हिडिओ कंप्लीट होऊन जातो. कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, एक्सपोर्टचं बटन दाबून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा मित्रांनो आणि आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर एवढ्या सोप्या पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ सांगितल्यानंतर ना तो व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.